काय सांगाल महाराज, कुठून आले, काय भावना? रामकृष्ण हरी. आम्ही श्री क्षेत्र नेवाशहून आलो. गंगागिरी महाराज सप्त्यासाठी 178वा सप्ताह आहे. सप्ताह खूप भव्य दिव्य आहे. इथं एकदा आलो म्हणजे स्वर्गात आल्याने वाटतं. त्यामुळं इथला लाभ घेण्यासाठी प्रत्येक सप्त्यात येतो, दरवर्षी येतो. याही वर्षी आलो. महाराजांचं कीर्तन ऐकलं म्हणजे समाधान वाटतं. गंगागिरी महाराजांचं दर्शन होतं पाक्यात. समाज येतो. काय सांगाल महाराज, कुठून आले? रामकृष्ण हरी. आम्ही नेवासा तालुक्यातनं शिरेगाव गावातून आलो. इथं येण्याचं कारण म्हणजे एकच, हा एक आध्यात्मिकाचा एक वास आहे आणि एक आध्यात्मिक ध्वज आहे. आणि 178वा अखंड हरिनाम सप्ताह गंगागिरी महाराजांचा. आणि इथं यायचं कारण फक्त एकच, हे परम भाग्य आम्हाला लाभलं म्हणून आम्ही आज या ठिकाणी इथं आलेलो आहे. महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान या ठिकाणी होतं आणि खूप मोठे भाविक या ठिकाणी आलेले आहेत. एवढंच. भव्य दिव्य अशा प्रकारची गोशाळा सरला महाराजांनी उभी केली. तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. माझं नाव दिलीपराजे पवार. भक्तांच्या करता माझे वडील नारायणगिरी महाराजांचे मुख्य शिष्य होते. त्यांनी आयुष्यभर नारायणगिरी महाराजांची सेवा केली, बेटाची सेवा केली. आणि रामगिरीजी महाराज यांना गादीवर बसवण्यासाठी मुख्य प्रयत्न, सगळ्यात जास्त महत्वाचे प्रयत्न माझ्या वडिलांनी केले आणि त्यांनी इथे बसवलं बालाठाणच्या गादीवर. रामगिरी महाराजांचे गुरु रामगिरी महाराजांचे जे गुरु होते ते नारायण तात्या होते. नारायण तात्या वारल्यानंतर 2 वर्ष दिंडी माझ्या वडिलांनी कैलासवासी दत्तात्रय दादासाहेब दत्तात्रय पवार यांनी केली. 2 वर्ष दिंडी पंढरपूरला चालवली. मी त्यांचा मोठा मुलगा आहे दिलीपराजे पवार. आणि माझी हे जे अखंडित सेवा करण्याची सेवा पूर्ण कुटुंबाला आहे. पूर्ण कुटुंबाला वारसा आहे. आणि माझी विनंती आहे की त्यांनी कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावं. शेतकऱ्यांच्या त्यांची भावना शेतकऱ्यांची समजून घ्यावी आणि त्यांना आमचं पूर्ण सहकार्य मुख्यमंत्र्यांना रामगिरी महाराजांना ही माझी विनंती. जय हरी.